ईव्हीएमवरून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी संशय व्यक्त केलाय। वाढलेलं सगळंच मतदान प्रतिस्पर्धी उमेदवाराला कसं मिळालं असा सवाल त्यांनी केलाय। एकूणच ही सर्व परिस्थिती संशयास्पद असल्याचा आरोप करत व्हीव्हीपॅट मशीनच्या पडताळणीची मागणी राजू पाटील यांनी केली आहे। यासाठी त्यांनी 8 लाख रुपये देखील भरलेत। एकूण मतदान वाढले 65,000 आणि आमचे उमेदवार जिंकलेत माझ्याशी 66,000ची गॅप ठेवून। जो नवीन मतदान आला, लोकसभेला जो मतदान झाला होता त्यापेक्षा 65,000 वाढलेलं मतदान, त्याच्यावर 1,000 जास्त मतदान, असं 66,000 मतदान यांनाच मिळालं। तर त्यामुळे अशा अनेक काही गोष्टी आहेत या इथे घडलेल्या आहेत, ज्या दिसत आहेत। अनेक लोक येऊन भेटत आहेत की आम्ही सोसायटीचे काही लोक येऊन भेटत आहेत की आम्ही तुम्हाला भरभरून मतदान दिलं, परंतु तो दिसत नाही आहे। आणि माझ्या कार्यकर्त्यांची ही भावना आहे, सहकाऱ्यांची भावना आहे की आपण याच्यावर आवाज उठवलेला आहे। त्या अनुषंगाने मी पण ती मागणी केलेली आहे। म्हणजे मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, दरेगावात जाऊन काय बसले, शेवटी यांना जे बीजेपी सांगेल तेच करायचे। परंतु ह्या गोष्टींवरनं कुठेतरी लक्ष हटवण्यासाठी पण ही काय कामं चालू आहेत असाही संशय येतोय। त्यामुळे एकंदरीतच सध्याचा जो राजकीय वातावरण बघता जी आम्ही मागणी केलेली आहे आणि अनेक लोकांनी केलेली आहे, त्या अनुषंगाने सगळं चालू आहे। शहापूरमधील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार पांडुरंग बरोरा यांनी फेर मतमोजणीची मागणी केलेली आहे। शहापूर विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी जो माझा 1600 मतांनी पराभव झालेला आहे, खरं म्हणजे संपूर्ण तालुक्यात जनता नागरिक माझ्या सोबत असताना माझा पराभव होतो हे कुठेतरी संशयास्पद आहे असं बरोरा म्हटलेत। त्यासाठी त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात धाड गावात टिपू सुलतान जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीदरम्यान फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून 2 गटात तुफान हाणामारी झाली आणि जाळपोळ आणि दगडफेक झाल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे दंगलग्रस्त भागात दोन्ही गटाच्या लोकांना त्यांनी शांततेचं आवाहन केलंय। गेल्या काही दिवसांपासून आधी मेहकर, नंतर देऊळघाट आणि आता धाडगावात 2 गटात राडा झाल्यानं जिल्ह्यातील वातावरण खराब होत असल्याची खंत व्यक्त करत प्रतापराव जाधव यांनी शांततेचं आवाहन केलंय। शिवसेना नेते विजयबापू शिवतारेंच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे। दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये नेवासा तालुक्यातील माळेवाजी दुमाला येथे उभारण्यात आलेल्या साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। नेवासा तालुक्यातील माळेवाडी दुमाला येथे विजयबापू शिवतारे यांनी आपल्या खासगी साखर कारखान्याची उभारणी केली आहे। स्वामी समर्थ शुगर इंडस्ट्रीजचा पहिला गळीत हंगाम शिवसेना नेते दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। या साखर कारखान्याच्या उभारणीमुळे इतर कारखानदारांची मक्तेदारी मोडीत निघणार असून इतरांपेक्षा उसाला जास्त भाव दिला जाईल असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केलाय। बिलकुल होणार नाही आणि दराच्या संदर्भामध्ये सर्वात जास्त दर मी आपल्याला त्यांच्या वतीने मी घोषित करतो। वाशिम जिल्ह्यातील 13,241 वीज ग्राहकांकडे महावितरणाचं 40 कोटी रुपयांचं वीज बिल थकीत असून या सर्व ग्राहकांना महावितरणानं नोटीस पाठवली आहे। या सर्व थकीत वीज बिल ग्राहकांना आता अभय योजनेचा लाभ घेण्याच्या सूचना महावितरणानं केल्या आहेत। त्यासाठी जिल्ह्यात या योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ 1,225 ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घेतलाय। या योजनेअंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज माफ केलं जातं आणि त्यामुळे अभय योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणाकडून करण्यात आले। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा कुंभार्ली घाट सध्या मृत्यूचा सापळा बनलाय। या घाट मार्गावर खड्डे पडल्यानं अवजड वाहनांना प्रवास धोक्याचा बनलाय। रात्री अपरात्री होणाऱ्या वाहनांच्या अपघातांमुळे 4 ते 5 तास घाट बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे। 6 महिन्यांपूर्वी या मार्गाची डागडुजी होऊन सुद्धा खड्डे पडल्यानं चालकांसह प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। गुहागर बिजापूर हायवेवरील कुंभार्ली घाट सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे। मी आता आहे कुंभार्ली घाटाच्या माथ्यावर आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय जवळजवळ गुडघाभर खड्डे पडलेले आहेत। मोठमोठे जेव्हा कंटेनर येतात त्यावेळेला इथे कंटेनर फसतात किंवा बंद पडतात, त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं। रात्री अपरात्री ट्रॅफिक जाम झाल्यानंतर पोलिसांची फार मोठी कसरत होते आणि ट्रॅफिक मार्गस्थ करण्यासाठी खूप मोठे कष्ट घ्यावे लागतात। जवळजवळ 3-3, 4-4 तास हे ट्रॅफिक इथं कुंभार्ली घाटामध्ये जाम होत असतं, त्यामुळे अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। कुंभार्ली घाटामध्ये हा जो रस्ता आहे कुंभार्ली घाटाचा तो
मागील 6 महिन्यापूर्वी झालेला आहे. मात्र आता तुम्ही पाहताय हा जो कंटेनर येतो, हा जो टँकर आहे तो बघताय तुम्ही, अगदी जीवघेणा प्रवास या टँकरवाल्यांचा आहे. मग इतर जे प्रवासी आहेत त्यांचा होत असतो. आपण पाहताय पूर्णपणे तिरका हा टँकर झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर कुंभारली घाट हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणार आहे. मात्र या घाटावरून जे कोकणात लोक येत असतात किंवा पर्यटक येत असतात त्यांना हा घाटातून प्रवास करावा लागतो आणि हा जो घाटातून प्रवास आहे तो जीवघेणा आहे प्रवास. 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल किंवा 3 व्हीलर असेल किंवा मग जे कंटेनर मोठमोठे आहेत त्यांना प्रवास करणं फार कठीण होतं. त्यामुळे कुठेतरी प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होते की नक्की हा जो प्रवास आहे तो आमचा जीवघेणा कधी संपणार आहे असं प्रवाशांकडनं बोललं जात आहे. याला नक्की जबाबदार कोण? कारण हा रस्ता मागील 6 महिन्यांपूर्वी झालेला होता आणि पुन्हा इथे गुडघाभर खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे नाहक इथे बळी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, कुंभारली घाट, रत्नागिरी.